आयुष्यात सगळ्यात जास्त पेनफुल, स्ट्रेसफुल कधी वाटतं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते, स्टेज फिअर आहे, वजन कमी करायचं आहे, डाएट सुरू करायचं, व्यायाम करायचा आहे, योगा करायचा आहे, परीक्षा आहे, परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत. या सगळ्या सिच्युएशन्स असतात ना, या जास्त पेनफुल नसतात. सगळ्यात जास्त पेनफुल, स्ट्रेसफुल की आपल्याला कृती काय करायची माहिती आहे. ॲक्शन पार्ट आपल्याला माहिती आहे, की मला जर स्टेज फिअर आहे, तर मला 4 लोकांमध्ये जावं लागेल. स्टेजवर जाऊन किमान एक वाक्य तरी बोलावं लागेल. फेस द फिअर अँड देन देअर इज नो फिअर असं म्हणतात. किंवा मला वजन कमी करायचं आहे, तर मला आजपासून साखर सोडायची आहे, चांगलं पौष्टिक आहार खायचा आहे. परीक्षेत उत्तम मार्क पाडायचं तर कसून 14-16 तास अभ्यास करायचा. त्यासाठी Netflix, डूम स्क्रोलिंग सगळं बाजूला ठेवायचं. हे सगळं माहिती आहे. ॲक्शन पार्ट काय करायचं ते माहिती आहे. कृती काय करायची आहे ते माहिती आहे. पण त्यावर आपण काम करत नाही आणि ते सगळं माहिती आहे आणि त्यावर आपल्याकडून जेव्हा काम होत नाही ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो, त्रागा होतो आणि मग एक वेळ अशी होती ना, की प्रोक्रॅस्टिनेशन करून पुढे ढकल करून आपण गिव्ह अप करायला सुरुवात करतो, की हे माझ्याच्याने होणारच नाही. हे सगळ्यात जास्त पेनफुल आणि स्ट्रेसफुल असतं. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आता तंदुरी चिकन करायचं आहे. घरामध्ये ओव्हन नाही आहे, मायक्रोवेव्ह नाही आहे, कन्व्हेक्शन नाही आहे, एअर फ्रायर नाही आहे. तंदूर प्रश्नच नाही. मग काय आपण तंदूर चिकन करणार नाही का? अजिबात नाही. तंदूर चिकन करणार. आपण कुकरमध्ये करणार. अगदी तंदूर चिकन करतानाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपण जो फेस करतो ना, आतमध्ये तो रसरशीत राहत नाही. नुसता कोरडा फटक दिसलं ना डोळ्याला, की तो कोरडा फटक दिसतो. तर खाताना तर किती कोरडा झाला असेल. ते दिसताना मस्त ज्युसी दिसलं पाहिजे. आतपर्यंत रसरशीत झालं पाहिजे. याकरता आपण ते प्रेशर कुक करणार आहोत, कारण ते घरी करणार आहोत. हो की नाही? बरं, हे जरी असलं तरी त्याचं आवरण आहे ना, त्याला क्रिस्पही हवा. त्याकरता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तेही सांगणार आहे. चला तर मग आपण ही आहे ना रेसिपी स्टेप बाय स्टेप बघूयात आणि त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ना, ते स्टेप बाय स्टेप बघूयात. म्हणजे तुम्ही कुठलंच कृती किंवा स्टेप किंवा साहित्य मिस नाही करणार. आता तंदूर चिकनला दही जे आपल्याला सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे दही लागतं. दही लागतं घट्टसर. आता घट्ट दही कसं करायचं तुम्हाला सांगते. तर इथे 200 ग्रॅम म्हणजेच 1 कपभर दही घेतलं. इथे खाली रिकामं पातेलं आहे. त्यावर अशी एखादी गाळणी किंवा चाळणी ठेवली तरी चालेल. त्यावर एखादं असं सुती कापड म्हणजे थोडक्यात चक्क आपल्याला करायचं नाही. दही आपल्याला रसरशीतच हवं, पण जास्तीचं पाणी नको कारण तंदूरला आहे ना तो मसाला छान चिकटून राहिला पाहिजे. हे बघा. आता यातून पाणी बघा निथळण्याला सुरुवात झाली आहे. यावर आता ठेवूयात वजन. आता किमान अर्धा तास तरी यातलं आपण पाणी पूर्ण काढून ठेवूयात. फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर रात्रभर ठेवलं तरी चालेल, पण आता लगोलग करायचं तर अर्धा तास पुरेस. चला, आता पुढची स्टेप ते म्हणजे आपण 2 टप्प्यामध्ये चिकन मॅरिनेट करतो. तर पहिलं चिकन मॅरिनेट करतो त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 400 ग्रॅम म्हणजे 5 इथे चिकन ड्रमस्टिक घेतलेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ. आता इथे तंदूर चिकनसाठी ॲक्च्युअल चिकनचा पीस म्हणजे चिकन लेग पीस वापरतात. तुम्हाला लेग पीस वापरायचं असेल तर वापरू शकता. पण कुकरमध्ये करतोय ते करायला सोयीचं जावं म्हणून छोटे ड्रमस्टिक मी घेतलेत. आता हे आपण 2 टप्प्यात मॅरिनेशन करतो. हे पहिलं मॅरिनेशन आणि नंतर दह्याचे मॅरिनेशन. तर मसाला आतपर्यंत घुसला पाहिजे की नाही, आतपर्यंत ते रसरशीत झालं पाहिजे, चवदार लागलं पाहिजे, म्हणून याला अशी चीर देऊन घ्यायची. हे अगदी गरजेचं आहे. स्लिट करणं. छान असं स्लिट करा म्हणजे मसाला आतपर्यंत मुरला जातो. चला, आता चिकनमध्ये सगळ्यात आधी घालूयात आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, कोथिंबीर. कोथिंबीरीचा स्वाद छान उतरतो. नसेल वापरायचं, नाही वापरले तरी हरकत नाही. आणि लिंबाचा रस. लिंबूमुळे चिकन आतपर्यंत मॅरिनेट व्हायला मदत होते आणि रसरशीत होतं, ते कोरडं कोरडं पडत नाही. मीठ आणि लिंबामध्ये जेव्हा तुम्ही चिकन मॅरिनेट करता, हळदमध्ये असते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. बऱ्यापैकी नॉनव्हेजचं जर तुम्ही बघाल तर त्यामध्ये पटकन क्विक बॅक्टेरिया कॅच होतात, म्हणून ही स्टेप पहिलं मॅरिनेशन अगदी गरजेचं आहे. सगळा हा मसाला हे एकत्र केलेलं याला लावून घेऊयात. पहिलं मॅरिनेशन
अगदी गरजेचं आहे. याच्यामुळे चिकन आतपर्यंत रसरशीत राहायला खूप मदत होते. आता यावर झाकण ठेवून किमान अर्धा तास तरी हे मुरण्याकरता ठेवायचं. आता दही अर्धा तास इथे सेट करण्याकरता ठेवलं होतं आणि हे बघा, खाली बघा, त्यातलं भरपूर पाणी निघालंय आणि दही पण बघूयात. व्यवस्थित घट्ट झालाय बघा, मस्त मलाईदार आणि दाटसर झालाय. आता हे जे पाणी आहे खालचं, हे टाकून द्यायची अजिबात गरज नाही आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त पोषण, न्यूट्रिशन असतं. ते पाणी तुम्ही कढीमध्ये करण्यामध्ये किंवा कणिक मळण्यासाठी पण वापरू शकता, जर दही खूप आंबट नसेल तर. आता पुढची स्टेप आहे ते म्हणजे आपल्याला चिकन करायचं आहे. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मॅरिनेट. चिकनही अर्धा तासापेक्षा जास्त आता इथे मुरण्याकरता ठेवलं होतं आणि बघा, चिकन मुरलंय. आता सेकंड स्टेजला मॅरिनेट करण्यासाठी साहित्यामध्ये आपल्याला हवं आहे किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला, धनेपूड 1 टेबलस्पून, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ. दही तर लागणारच आहे आणि यासोबतच आपली मधुराज रेसिपीची बेडगी मिरची पावडर. तुम्हाला सांगते, स्टेप बाय स्टेप आपण साहित्य बघतो, कृतीही बघतो आणि साहित्याची संपूर्ण यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि व्हिडिओच्या शेवटी पण आहे आणि कॅप्शनमध्ये तर सुरूच असते, त्यामुळे काही मिस आऊट होणार नाही. चला, आता हे घट्ट दही या चिकनमध्ये घालूयात. छान दाटसर झालंय बघा दही. आता यामध्ये मसाले घालूयात. किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घेतला तरी चालेल, धणेपूड, परत थोडीशी हळद, बिर्याणी मसाला अगदी मस्ट आहे, अजिबात स्किप करू नका. मीठ चिकन मॅरिनेट करताना घातले, त्यामुळे अगदी बेताने घाला. आणि यासोबतच आपलं मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. madhurazrecipeclub.com नावाची आपली वेबसाईट आहे, तिथून तुम्ही ही खरेदी करू शकता. यामुळे पदार्थांना रंग सुरेख येतो, पण ॲट द सेम टाईम पदार्थ खूप तिखटजाळ होत नाही. अगदी थोडासा खायचा लाल रंग नाही घातला तरी काही हरकत नाही, पण मी घालते. आता हे सगळं व्यवस्थित मिसळायचं. चिकन व्यवस्थित कोट केलंय, हे जे आपण मसाला केला त्यामध्ये परफेक्ट मसाला चिकटला गेलाय बघा त्या चिकन ड्रमस्टिक्सला. आता यावर झाकण ठेवूयात. सगळ्यात बेस्ट काय तुम्हाला सांगते, रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आणि जेव्हा कुकरला लावायचं तेव्हा 1 तास आधी फक्त फ्रीजमधून बाहेर काढायचं. पण तितका वेळ नसेल तर किमान, म्हणजे आता दुपारी तंदूर चिकन करायचं ठरवलं ना, मग सकाळी उठल्या उठल्या मॅरिनेट करा, दुपारपर्यंत मग ते छान मॅरिनेट होईल. पण मग ते इन दॅट केस रूम टेम्परेचरला ठेवा, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. चला, चिकन इथे बरोबर 5 तास मी मॅरिनेट करून घेतलं. वा वा वा, मस्त रसरशीत दिसतंय बघा. आता काय करायचं, आता यावर थोडंसं तेल स्प्रे करूयात, 2-3 चमचे, म्हणजे त्याला टेक्स्चर छान येतं. आता यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट घालते. त्याला ना बाहेरनं असं मस्त क्रिस्प आला पाहिजे की नाही तंदूर चिकनला, तर यामध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं. यामुळे तो मसाला आहे तोही छान एकसारखा चिकटून राहतो. मटनला बाहेरनं एक एक हलकीशी थर किंवा वॉल क्रिएट होते, जेणेकरून त्यातले जे ज्युसेस आहेत ना, ते त्यामध्ये इंटॅक्ट राहतात आणि ते एस्केप होत नाहीत. तर खूप नाही, 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर असं भुरभुरून घ्यायचं आणि चिकन आहे ना असं कोट करून घ्यायचं. अगदी गरजेची स्टेप आहे. चला, मस्त कॉर्नफ्लॉवरने सगळे चिकन लेग पीस तंदूरचे आपले कोट करून घेतले. आता कुकरमध्ये करायचं. तर कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घेतली. गरम करायला ठेवलेला आहे कुकर. 5 मिनिटं झाले, छान व्यवस्थित गरम झाला. आता यावर एक डबा ठेवायचा. हा माझा स्पेसिफिकली बेकिंगचा कुकर आहे, सिन्स 2010 किंवा 11 आय गेस. यावर अशी जाळी ठेवायची आणि याला थोडंसं तेल लावूयात, जेणेकरून चिकनचा मसाला त्याला चिकटणार नाही. आता हे ड्रमस्टिक यावर ठेवूयात, हे असे ठेवूयात, म्हणजे मग त्याला जागा व्यवस्थित पुरेल. आणि हे साईडला. आता यावर पुन्हा थोडंसं तेल स्प्रे करूयात, झाकण लावायचं आणि 20 मिनिटं मध्यम आचेवर बेक करायचं. आता अख्खा चिकन लेग पीस असेल ना, तर तो बेक व्हायला किमान 30 मिनिटे लागतात. ड्रमस्टिक्स आहेत, छोटे
पीस आहेत 20 मिनिटात 20 ते 25 मिनिटात व्यवस्थित होतं आणि पुन्हा आपण गॅसवर देखील करणार आहोत त्यामुळे 20 मिनिटं मोर दॅन इनफ. पण या पद्धतीने केल्यामुळे काय होतं ना, ती जी वाफ आहे ती वाफ आतच राहते. त्याला छान कोटिंग दिलंय. त्यामुळे चिकन छान शिजतं एकतर पहिली गोष्ट. आतपर्यंत रसरशीत राहायला मदत होते आणि दिवसभर जरी ठेवलं तरी ते कोरडं होत नाही. कोरडं दिसलं रे चिकन याचा अर्थ ते 100% फसलेलं आहे. आहाहा! काय सुवास दरवळतोय या तंदूर चिकनचा तुम्हाला सांगते. 25 मिनिटं ठेवलेलं आहे. बघूयात आता. वाह! आहा! झालंय की नाही रसरशीत आणि बरं तो परफेक्ट तंदूरचं ड्रायनेस पण आलाय आणि परफेक्ट रसरशीत झालंय बघा. जबरदस्त, जबरदस्त. एकूण एक पीस बघा. मस्त रसरशीत दिसतोय आणि मस्त झालंय देखील. वा 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 बघा सगळ्या बाजूने मस्त मसाला छान चिकटलाय आणि ज्युसी दिसतंय की नाही. आता मला माहिती आहे तुम्ही म्हणाल याला स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा द्यायचा की दाखवते की आणि ते टेक्स्चर पण कसं आणायचं तेही बघूया. आता ते परफेक्ट तंदूर टेक्स्चरसाठी करायचं काय. इथे गॅस सुरू केला कोळसा ठेवला गॅस आहे की नाही आधी इंडक्शन होता आता गॅस आहे. अब मेरे पास गॅस है उसके ऊपर कोळसा है उसके ऊपर जाएगा घी म्हणजे त्याची धुरी छान येते. आली का धुरी आता हे चिकन घ्यायचं आणि मस्त सगळीकडून असं याच्यावर भाजून घ्यायचं बघा. अक्षी म्हणजे तंदूर बघा बघा कसं रसरशीत होतंय. नादच करायचं नाही बघा. परफेक्ट तंदूरची चव परफेक्ट तंदूरचा क्रिस्पीपणा क्या बात आहे. बघा कसं रसरशीत होतंय. परफेक्ट तंदूरचे मार्क येतात तुम्हाला सांगते आणि दिसायला पण बहारदार दिसतं. वा हे बघा आणि रसरशीत एकदम कोरडं फटक अजिबात पडलेलं नाही आणि मसाला इंटॅक्ट आहे आतपर्यंत कुठेच मसाला सुटलेला नाही. वा 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 वा. आता हे मस्त भाजलेलं तंदूर रसरशीत असं काढूयात. चला याच प्रकारे सगळं तंदूर आपण भाजून घेऊयात. अजून एक दाखवते मजा येते. कोरडं वाटतंय कुठेच आणि हे जे आपण करतोय ना कोळशाची धुरी त्याने ते परफेक्ट टेक्स्चर येतं जसं अगदी जणू की आपण तंदूरमधूनच हे काढलंय. चला सगळं मस्त असं प्रकरण शेकून घ्यायचं आणि गरम गरम सर्व करायचं. सॅलड कांदा बिंदा डिपिंग बिपिंग आहा फुल ऑन बहारदार होतो रसरशीत ज्युसी आणि ते जे ते तंदूरचं परफेक्ट टेक्स्चर येतं तुम्हाला सांगते. करून बघाच आतपर्यंत रसरशीत होतो. ओपनही करून दाखवणार आहेच पण पटाक्कन लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव.